मैदानामध्ये दाखल झालाय पहिला चेंडू ब्लॉकल स्वरूपाचा पहिला चेंडू फुलर लेनचा मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडून सुरुवात चेंडू क्रमांक 2 मध्ये होताना पाहायला मिळते संघाचा मजबूत कणा म्हणून ओळखला जाणारा सागर आंग्रे मैदानाच्या आतमध्ये ओहो हो यावेळेस क्लीन बोल्ड शफल हो चेंडू खेळायचा होता परंतु मैदानाच्या आतमध्ये वेग भन्नाट अथर्व पोळ्याची लाजवाब गोलंदाजी सागर आंग्रे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद तीन गडी बाद 4 धावा दफल कवरती मैदानाच्या आतमध्ये सागर आंग्रे देखील स्वस्तामध्ये बाद झालेत नवीन फलंदाज संकेत मैदानामध्ये दाखल होत आहेत सिंगल डिजिट मध्ये स्कोर आहे षटक दुसरं मैदानामध्ये सुरू 5 षटकांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये यावेळेसचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून श्रवण पवळे पाठलाग मैदानामध्ये जरूर करेल परंतु चेंडू जाईल सुसाट वाऱ्याच्या वेगानं सीमारेषा पार शिवशंभूचा छावा येतोय चौकार 4 धावा 8 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये परत एकदा यावेळेचा चेंडू देखील फुलर लेनचा हलक्या हाती चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती 3 गडी बाद 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात शिंदे क्रिकेट ग्राउंडच्या या भव्य मैदानावरती अखिल मारुंजी चषक 2024 या स्पर्धेचा एक देखणं आयोजन एक जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळते मातीची विकेट त्याचप्रमाणे ग्रास ग्राउंड आपल्याला जे निश्चितच पाहायला मिळते खेळाडूंसाठी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितच क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक दरम्यान यावेळेचा चेंडू मात्र ऑन साइडला वॉट अ कॅच जबरदस्त एफर्ट परंतु अंतिम क्षणी चेंडू मात्र तो प्रॉपर कॅरी करू शकला नाही स्पर्शद गोल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एफर्ट लाजवाब होते उंच उडी घेत त्यानं मात्र चेंडू स्टॉप केला अंतिम क्षणी निश्चितच तोल सावरेनासा झाला चेंडू आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या आतमध्ये षटकार जरूर येईल आणि या षटकारानं धावफलकावरती होईल वाढ 12 चेंडूंचा खेळ संपलाय स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात आपल्या संघाच्या प्रति निश्चितच चांगल्या प्रकारचं डेडिकेशन जे खेळाडूंचं पाहायला मिळते राजेश पिरंगुट हा संघ जर पाहिला तर युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ 2 ते 3 खेळाडू थोडेसे अनुभवी जरूर आपल्याला पाहायला मिळतात परंतु अगदीच इतर खेळाडू 19-20-21 च्या वयोगटातील असणारे हे सर्व खेळाडू मैदानामध्ये राजेश पिरंगुट या संघासाठी सातत्यानं मैदान गाजवताना ते मुळशी तालुक्यामध्ये पाहायला मिळालेत याच मैदानावरती एसपीसी कासारसाईमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने विजयाची घोडदौड सुरू झाली तदनंतर मात्र त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं नाही दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा असलेला भुगाव क्रिकेटला भुगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये मुळशी तालुक्यातील असलेला एक दादा संघ म्हणून भुगाव क्रिकेटला भुगाव या संघाची ओळख आहे बेस्ट विरुद्ध बेस्ट अशा प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुक्यातील क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व अष्टपैलू खेळाडू ईश्वरभाऊ भोंडवे प्रामुख्याने उपस्थित झालेत मनापासून हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे 3 गडी बाद 17 धावा
दफलकावरती असताना यावेळेचा चेंडू मात्र मंगेश काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पंच कळवतात. या अगोदरचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. सामन्यामध्ये निश्चित सामनावीर ठरले होते आशिष कांबळे. विनंती आहे आपल्या ठिकाणी एसे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते आपल्याला दिला जाणार आहे. ईश्वरभाऊ भोंडवे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब आपण देऊयात. दरम्यान दफलकावरती घेऊन जाईल 18 धावा. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय जमेल का समांतर खेळला हा फटका. मिड ऑफ मध्ये अथर्व त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 93 परिधान करून मैदानाच्या आपण क्षेत्ररक्षण करतात. चेंडू अडवतात फेकतात तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि ही सिंगल संघाचं दफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. 19 धावा. हो 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 परत एकदा यावेळेस देखील फुलरलेनचा बॉल. संकेत मैदानामध्ये बॅट जरूर फिरवतात परंतु शिव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे स्ट्रायकर एंडला आहेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये शिवाच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळेल. 3 गडी बाद 25 धावा. हॅलो मान्यवरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ईश्वरभाऊ भोंडवे यांच्या शुभ हस्ते. हो 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 यावेळेस कमी गतीचा चेंडू मैदानामध्ये रनआउटचा चान्स. फेकी थोडीशी खराब. तदनंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. यावेळेस परफेक्ट बिग हिट. चेंडूला उंची घेतली तितकीच लांबी प्राप्त करेल आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय दर्जेदार षटकार. 6 धावा. चलो चेक. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं गेलं. तिसऱ्या क्रमांकाचं 3 गडी बाद. धावफलकावरची धावा आहेत त्यात 33. सहा चेंडू शिवा मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 6 चेंडूवरती वैयक्तिक 20 धावा त्यांच्या बॅट मधून जरूर आल्यात. दुसऱ्या बाजूनं संकेत 4 चेंडू खेळलेत 8 धावा त्यांनी देखील बनवल्यात. अथर्व पवळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पॉइंटला चेंडू त्या ठिकाणी कट केलाय. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येईल आणि या सिंगल बरोबरच स्कोर मात्र पुढे जाईल. धावफलकावरती 34 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आफ्टर 3 ओव्हर्स 3 या अंकाचं इक्वेशन जे आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालं. दरम्यान शिवासाठी फुल टॉस बॉल पिक करत चेंडू मात्र ऑन साइडला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. शिवा गावडेचा ब्रँडेड षटकार.
यावेळेस परत एकदा वॉट शॉट, शॉट ऑन फुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. शिवा ऑन फायर येतोय पुन्हा एकदा बिग सिक्सर. वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 32 धावा, आणि या 32 धाव्यांपैकी 30 धावा शिवानं षटकारानं वसूल केल्यात. 5 षटकार आतापर्यंत खेळलेत. फुलटॉस बॉल, यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह करायचा होता. केवळ एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. उभरता सितारा जो मैदानामध्ये आपण पाहतोय, शिवा निश्चितच संघाकडून आज संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचंय या दृष्टीने त्याची फटकेबाजी सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 47 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस संकेत देखील आक्रमण चढवत आहे. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल, लॉंग ऑफ मधून सीमारेषेच्या अगदी बाहेर. धावा मिळतील 4. येतोय पुन्हा एकदा खणखणीत चौकार. संघ बॅकफुट गेला की काय असं जरूर वाटलं, परंतु शिवा आणि दुसऱ्या बाजूने संकेत या जोडीने आपल्या संघाचा डाव पूर्णपणे सांभाळलाय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपलं जाईल ते 4थ्या क्रमांकाचं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 52 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. तब्बल आणि तब्बल 19 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू शिल्लक. अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असलेला सौरभ गोलंदाजीच्या मार्क वरती कामगिरी करेल. शेवटचे जवळ मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू. अंतिम षटक पहिल्या डावातील. सौरभ गोळेच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव या चेंडूवरती येईल आणि पुन्हा एकदा या सिंगल बरोबरच स्ट्राईक होईल. रोटेट. 9 चेंडू 33 धावा शिवा मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. आपली 50 पूर्ण करण्यासाठी निश्चितच शिवाला 17 धावा अजूनही जे अपेक्षित जरूर असतील, परंतु अधिकच्या धावा घेण्याचा प्रयत्न शिवाचा मैदानामध्ये असेल. शेवटचं अंतिम षटक. ऑन साइडला चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. या सिंगल बरोबरच संघाचा धावफलक मात्र पुढे मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या यावेळेस मात्र एस्टेनच्या पाठीमागून एसटी चित केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये चतुर आणि चपळ असलेला विकेट किपर मंगेश बलकवडे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरेल. विकेट.
खेळतोय. कमी गतीचा बॉल पिक केलाय ऑन साइडला. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. येतोय पुन्हा एकदा अफलातून षटकार. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. किरण गावडे हे फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होतील. यानंतर